आहे. And we cry out actually, Baba, Mummy, and brother and sister, and that is a cry out of your intimacy and love. आणि आपण अडचणीत असो किंवा आपल्याला त्यांना कवटाळायचं असेल, आपलं प्रेम दाखवायचं असेल, आपण काय म्हणतो, माझे बाबा, माझी आई, माझी मम्मी, माझा भाऊ, माझी बहीण, माझी पत्नी, माझा पती, असं आपण म्हणतो. आणि आपण ह्या 6व्या वचनामध्ये पाहिलेलं आहे की देवाने आपल्याला अब्बा बापा म्हणण्यासाठी त्याच्या पुत्राचा म्हणजे प्रभू येशूचा आत्मा दिलेला आहे. And the title of the third point is God has sent the Spirit of His Son into our hearts, crying, Abba, Father. आणि तिसरा मुद्दा आपण तिसऱ्या मुद्द्याचं शीर्षक आपण बघूया की परमेश्वर पित्याने त्याच्या पुत्राचा आत्मा आपल्यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे आपण परमेश्वर पित्याला अब्बा बापा म्हणू शकू, त्याला हाक मारू शकू, आरोळी मारू शकू. Many people did not understand and still don't understand how we can call our Father through His Son Abba Baba. बऱ्याच जणांना हे समजत नाही की आपण अब्बा बापा कसं म्हणू शकतो आपल्या परमेश्वर And पित्याला. that's why He sent His only begotten Son in this world, that through that Son understand me and cry out Abba, Abba, Father. आणि हीच गोष्ट आपल्याला समजण्यासाठी आपण आणि ती गोष्ट आपण करण्यासाठी परमेश्वर पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये पाठवला, ज्याच्याद्वारे आपण परमपिता कसा आहे, परमेश्वर पिता कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, स्वभाव कसा आहे, हे प्रभू येशू द्वारे आपण बघून प्रभू येशू द्वारे मग परमपित्याला अब्बा बापा अशी हाक मारू शकतो. So that we can take Him in our hearts, calling to call the Father as Abba Father. आणि मग आपण काय करू तर आपल्या हृदयामध्ये परमपित्याला घेऊ, प्रभू येशूला घेऊ आणि परमपित्याला देव नाही तर माझा बाप अब्बा बापा म्हणून हाक मारू शकतो. Lord Jesus Christ lives for us and in us the life of a child of God. आणि प्रभू येशू आपल्यामध्ये जेव्हा वचन काय आहे, प्रभू येशूचा आत्मा आपल्या अंतःकरणामध्ये पाठवलेला आहे, तेव्हा प्रभू येशू जसे परमपित्याचे पुत्र आहेत, आपणही त्याचे लेकरं आहोत. Not only we are adopted into God's family, but we are also confirmed to the role of a child of God by the Spirit of the eternal Son, who comes to live in our hearts, in our life, to redeem us from our sins and establish a relationship with God the Father. परमपित्याने काय केलेलं आहे की प्रभू येशूचा आत्मा आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पाठवलेला आहे. मग प्रभू येशू जसे परमपित्याचे पुत्र आहेत, तसे आपणही पुत्राप्रमाणे किंवा कन्येप्रमाणे त्याच्याकडे जाऊ, त्याला अब्बा बापा म्हणू आणि प्रभू येशूद्वारे आपल्या पाप मुक्तीला आपण प्राप्त करू, कारण प्रभू येशू हा एक अनंत असा पुत्र आहे. And when we understand this, then we understand what is Christmas, and Christmas is indeed a family time. आणि ह्या सर्व गोष्टी आपण जेव्हा प्रस्थापित करतो, प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, या सर्व गोष्टी जेव्हा आपण जाणतो, तेव्हा नाताळ हा एक कौटुंबिक वेळ आहे, फॅमिली टाइम आहे, हे आपण समजून गेलेलो आहेत, आपल्याला चांगल्या रीतीने समजलेलं आहे. And through these points we confirm that we are really celebrating the Christmas as a family time. या गोष्टी समजल्यानंतर आपण नक्कीच एक सुंदर असं सेलिब्रेशन करत आहोत. क्रिसमस टाइम, फॅमिली टाइम, नाताळाचा टाइम, कौटुंबिक टाइम. Fourth and last point is
चौथा आणि शेवटचा मुद्दा आपण बघूया. In the Galatians 4th chapter and 7th verse. परत आपला तोच अध्याय, संदर्भातला तोच अध्याय, गलतिकारास पत्र 4था अध्याय आणि ह्या वेळेस वचन मात्र 7वं. Wherefore thou art no more servant, but a son, and if a son, then an heir of God through Christ. गलतिकारास पत्र 4 आणि 7. यावरून तू आतापासून दास नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवद्वारे वारीसही आहेस. And here the title of fourth point is, so you are no longer a slave. चौथ्या मुद्द्याचा शीर्षक असा आहे की आता आपण दास नाहीत, सर्वंट नाहीत, दास नाहीत. You are no longer a servant, आतापासून आपण दास नाहीयेत, सर्वंट नाहीयेत, स्लेव नाहीयेत, but a child and heir. पण आपण कोण आहोत? जर आपण सर्वंट नाहीत, जर आपण दास नाहीत, स्लेव नाहीत, तर आपण कोण आहोत? आपण पुत्र आहोत, आपण कन्या आहोत. And here the consequence of God's adopting us into his family is that we are set free and given a secure and safe future. आणि वचन काय सांगतं की आपण त्याच्याद्वारे आपल्याला वारीस हक्क आलेला आहे, आणि म्हणून आपलं जे फ्युचर आहे, आपले भविष्य जे आहे ते एकदम सेक्युअर झालेलं आहे, एकदम सेफ झालेलं आहे. And here we also see that we are going into the safer hands of the Lord Jesus Christ, and through his hands we are going to the safer hand of Heavenly Father. म्हणजेच काय, आपण आपल्या स्वतःला काय करत आहोत? एक सुरक्षित हातामध्ये देत आहोत. हे हात आहेत प्रभू येशूचे, आणि प्रभू येशू मग काय करत आहेत? एका अजून सेफर हँड्स मध्ये, म्हणजे पित्या परमेश्वराच्या हातामध्ये आपल्याला देत आहेत. Our status, our standard has changed from the lowest to the highest. आणि ह्या वचनामध्ये आपण दास होतो, मग आपण पुत्र कन्या झालो, आणि आपल्याला वारसाचा हक्कही मिळाला. म्हणजेच काय, आपलं जे खालचं स्टँडर्ड होतं, दासाचं स्टँडर्ड, ते आपलं हाय स्टँडर्ड झालेलं आहे. खालचं जे स्टेटस आपलं, ते वरचं स्टेटस झालेलं आहे, पुत्र कन्या आणि वारसाचं स्टेटस. And we are in the safest hand of our God the Father through Lord Jesus Christ, the birth of Lord Jesus Christ on this Christmas time. आणि आपण आता कोणाच्या हातामध्ये आहोत? मग सगळ्यात सेफ हातामध्ये, सगळ्यात सुरक्षित हातामध्ये, आपल्या पिता परमेश्वराच्या हातामध्ये प्रभू येशूद्वारे आहोत आपण. आणि हाच आहे क्रिसमसचा टाइम, प्रभू येशूच्या जन्माच्या वेळेसचा टाइम. And also Paul draws a beautiful picture of a difference between slave and a son, or a child and daughter. आणि प्रेषित पाऊल एक सुंदर चित्र रेखाटून आपल्या समोर त्याने ठेवलेलं आहे. कोणतं चित्र? एक दास किंवा दासीचं, आणि त्याचं रूपांतर, दासीचं रूपांतर पुत्र आणि कन्येत रूपांतर. हे एक सुंदर चित्र आपल्या He समोर has रेखाटलेलं pictured a आहे. beautiful scene of God's family, how God's family is. एका सुंदर परमेश्वर पित्याच्या, देवाच्या कुटुंबाचं चित्र कसं असू शकतं, इतकं सुंदर असं चित्र प्रेषित पावल्याने काढून रेखाटून आपल्या समोर ठेवलेलं आहे. And here we see when the master and his family, the owner and his family dines or takes food on the table, the slave or servant stands around
far away from the table, watching the needs of the family. आपण आपल्याला माहित आहे की किंवा आपल्याही कुटुंबामध्ये आपण किंवा दुसरीकडे पाहिलेलं असेल कसं असतं की एक उदाहरण मी सांगतो. एक मालकाचं कुटुंब असतं, ते जेवायला बसतं मेजावर. मालक असतो म्हणजे त्या कुटुंबाचा वडीलधारा व्यक्ती आणि त्याचं संपूर्ण कुटुंब जेवत बसलेलं असतं. पण जो नौकर असतो, सर्वंट असतो, तो काय करतो, बाजूला उभं राहतो आणि बघतो कोणाला काय पाहिजे आहे, कोणाला कशी गरज आहे. But here, by the birth of Lord Jesus Christ, he has given, the picture has drastically changed. It has changed completely. आणि आपण काय होतो, वचन काय सांगतं, आपण दास होतो. पण प्रभू येशूच्या जन्मानंतर हे संपूर्ण जे पिक्चर आहे, संपूर्ण चित्रच पालटून गेलं. Instead of standing beside the table, we are given the right to sit with the master on the table and have dinner with him. आणि काय चित्र पालटून गेलं की आपण जे दास होतो, जे बाजूला उभे होतो, आपण प्रभू येशूच्या जन्माद्वारे आपण त्या मालकासोबत म्हणजे परमेश्वर पित्यासोबत आपणही त्या मेजावर त्याच्या संगती भोजन करायला बसण्याचा आपल्याला हक्क प्राप्त झालेला आहे. And we really join the family of God as special participants. आणि देवाच्या परमेश्वर पित्याच्या कुटुंबामध्ये एक आपण स्पेशल व्यक्ती म्हणून त्यामध्ये आपण सामील झालेलो आहोत. He has given us full status, special status, and the beautiful status and the happiest status of our life, lifting us from the lowest status to the highest one. आणि आपल्याला एक संपूर्ण हक्क, अधिकाराचा हक्क प्राप्त करून दिलेले आहे आपल्या परमेश्वर पित्याने प्रभू येशूद्वारे. जेव्हा आपण उभे होतो तर आपण तिथे आपलं सर्वांचं जे स्टेटस होतं, उभं राहण्याचं स्टेटस होतं, ते बदलून आपण त्याच्या कुटुंबामध्ये बसून जेवण्याचा आपल्याला स्टेटस मिळालेला आहे. His belongings are our belongings. म्हणजेच काय, परमेश्वर पित्याचं सर्व काही, ते सर्व काही आता आपलं आहे. Christmas is indeed a family time. आपण म्हणू शकतो का मग आता एवढं सगळं ऐकल्यावर की क्रिसमस टाइम, नाताळाचा टाइम, फॅमिली टाइम, कौटुंबिक टाइम आहे. That is a time of joining the table with God's family. म्हणजेच काय, आपण जे तिथे बाजूला उभे होतो, आता क्रिसमसच्या वेळेस, नाताळाच्या वेळेस आपण बसून जेवायची वेळ, जेवायसाठी स्टेटस आपल्याला मिळालेला And आहे. thanks to God. आणि ह्यासाठी आपलं स्टेटस जे बदललेलं आहे त्यासाठी आपण परमेश्वर पित्याचे आभार मानूया. Christmas is family time because आणि नाताळ हा फॅमिली टाइम आहे कारण when the fullness of the time come, कारण वेळेची जशी पूर्तता होते, God sent his son वेळेची पूर्तता झाली आणि परमेश्वर पित्याने त्याच्या पुत्राला पाठवलं in order to redeem those who are under the law. All of us were under the law. कोणाकोणाला पापापासून मुक्तता पाहिजे होती, सर्वांना, प्रत्येकाला, आपल्या प्रत्येकाला जे नियमशास्त्राखाली होते त्यांना देखील, that we might receive adoption as children of God. म्हणजेच काय, मग काय होईल, म्हणजेच काय, आपल्याला दत्तक पुत्र आणि कन्या आपण त्याचे होऊ शकू. No longer we are slave, no longer we are servant. मग आता आपण काय आहोत, आधी आपण दास आणि दासी होतो, सर्वंट होतो, स्लेव होतो, आता आपण बिलकुल पण नाही. But a child of God, we're children of God, son of God, daughter of God, also, and here in his kingdom. मग आता आपण काय आहोत, तर आपण आज त्याचे पुत्र आहोत, कन्या आहोत, त्याचे लेकर आहोत आणि आपण त्याचे वारिस आहोत. So come and celebrate Christmas मग या आपण सर्वजण नाताळ साजरा करूया. with the family of God. कोणासोबत साजरा करूया, आपल्या परमेश्वर देवाच्या कुटुंबासंगती साजरा Because you are करूया. coming
from long places to join your family for this joyful time of the season, joyful time of the year to be the family members of God. कारण आपण दूर दूरून येत आहोत, काय येत आहोत? नाताळ आपल्या कुटुंबासंगती आनंदाचा वेळ साजरा Come करण्यासाठी. and celebrate Christmas with the family of God. या आपण सर्वजण देव परमेश्वराच्या कुटुंबासंगती येऊन नाताळ साजरा करूया. And also your own dearest family. आणि तुमचं स्वतःचं प्रिय कुटुंब, And that is Christmas. आणि हाच आहे एक खऱ्या अर्थाचा नाताळ, क्रिसमस. If we understand these 4 verses, आणि हे गलतिका करासपत्रामधले 4 जे वचन आहेत ते आपण चांगल्या रीतीने आजच्या संदेशामध्ये जर समजला असाल, we are the 4th chapter of Galatians, 4, 5, 6 and 7 verses. गलतिका करासपत्र 4था अध्याय 4 ते 7 वचनांपर्यंत जे वचन आहेत जर आपण चांगल्या आजच्या संदेशामध्ये समजला असाल, We really thank you for understanding and concentrating on this sermon for understanding the correct meaning and the vast meaning of Christmas. आणि मी आपल्या सर्वांचे आभारी मानतो की आपण नक्कीच असं ह्या संदेशाचा, या वचनांचा अर्थ समजला असाल. मी आपले आभार मानतो. This sermon is in 2 videos. आणि हा संदेश 2 पार्ट्स मध्ये आहे. त्याचे 2 व्हिडिओज आहेत. So listen to both the videos so that you can understand the vast meaning of the Christmas and what we have learned about the Christmas. आपण क्रिसमसचा मोठा जो गहन अर्थ आहे तो समजून घेण्यास आणि खरा अर्थ समजून घेण्यास आणि प्रभू येशूला समजून घेण्यास हे दोन्ही व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावे अशी विनंती. And if you have understood this meaning of Christmas, you are celebrating the real Christmas of your life in December 2020. जर आपण ह्या सर्व संदेश व्यवस्थितशीर समजला असाल तर खऱ्या अर्थाने खरा क्रिसमस, खरा नाताळ आपण साजरा करत आहोत. May God bless you vastly for your bright future, religious future, the domestic future, the future of joy and celebrations of your life.